वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद उफाळलाय। जिल्हाध्यक्षपद आपल्या मुलाला न दिल्यानं माजी आमदार सुरेश देशमुख गटात नाराजी पसरली आहे। वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा जिल्हा शासकीय विश्रामगृहावर दिसली। जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उदयनराजेंनी त्यांना पार्टी कुठे असा मिश्किल सवाल केला। चला जलमंदिरालाच जाऊया, पार्टी करूया असं मिश्किल उत्तर जयकुमार गोरे यांनी दिलं। ज्या पोलीस स्टेशनात अटक व्हायची त्याच पोलीस स्थानकाची नवीन इमारत ज्याच्या बांधकामाची जबाबदारी माझ्यावर आली असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केलं। त्यांच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला। जळगाव जिल्ह्यातील पाळधी पोलीस स्थानकाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण गुलाबराव पाटलांच्या हस्ते झालं। सोयाबीन आणि कापसाचं खरेदी केंद्र सुरू झालं नसल्यानं शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत। खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडून टाकू असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलाय। हिंगोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघा भागवत यांनी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची धावती भेट घेतली। या भेटीवेळी युवा नेते पार्थ पवार आणि प्रशांत भागवत हेही उपस्थित होते। या भेटीमुळे मावळ तालुक्यातील इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणाची नव्या घडामोडींची चर्चा होते। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण आणि श्री शिवशंभू स्मारकाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सोमवारी होणार आहे। या कार्यक्रमामध्ये तब्बल 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कामाचा शुभारंभ होणार आहे। सांगलीच्या विटा शहराच्या मतदार यादीमध्ये घोळ असून तब्बल 1200हून अधिक दुबार नावं असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। मतदार यादीमध्ये काहींच्या वडिलांचे पतीचे नाव नमूद नाही तर काहींचे पत्ते गायब झाले असून सदर ही मतदार यादी सदोष असल्याचा आरोप करत ती रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। राज्य सरकार कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत अनवाणी फिरण्याचा निर्धार धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। गेले महिनाभर हे कार्यकर्ते अनवाणी फिरतायत। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण आणि श्री शिवशंभू स्मारकाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सोमवारी होणार आहे। या कार्यक्रमामध्ये तब्बल 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी या मागणीकरता देहूतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि वारकरी आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं देहूमध्ये लाक्षणिक उपोषण आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार आणि वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप दत्ता महाराज पाटील सहभागी होणार आहेत। मुंबईतील दहिसर ते गोंदिवली आणि दहिसर ते अंधेरी मेट्रो मार्गिकेची दैनंदिन प्रवासी संख्या लवकरच 3.5 लाखांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे। 15 ऑक्टोबरला या मार्गिकेवरून 3,44,311 प्रवाशांनी प्रवास केला। अभियांत्रिकी कामाकरता आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात आला। मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित होणार आहे। विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। सणासुदीच्या काळात सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। दिवाळी छटपूजेनिमित्त देखील गावी जाण्याकरता प्रवाशांची संख्या मोठी आहे। त्यामुळे मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। दिवाळीच्या सुट्टीत बाहेर पडलेल्या वाहन चालकांना आजही मनस्ताप सहन करावा लागतो। वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवासी हैराण झाले। सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांमध्ये अनावश्यक गोंधळ आणि भीती निर्माण करणाऱ्या फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओविरोधात रेल्वे प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे। रेल्वेशी संबंधित जुने किंवा वस्तुस्थिती नसलेले व्हिडिओ पसरवणाऱ्या 20हून अधिक सोशल मीडियाच्या हँडल्सची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीने ताफ्यात आणखी 30 नवीन A350 ही आलिशान विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे त्यांचं इंजिन हे रोल्स रॉयस या प्रख्यात कंपनीचं असणार आहे। एअरबस कंपनीची A350 या प्रकारातील विमानं अतिशय प्रशस्त असतात। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित 21वा हप्ता आता लवकरच येणार आहे। दिवाळीनंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत। स्मार्टफोन वापरणाऱ्या सगळ्यांचंच व्हॉट्सॲप अपर्यायी साधन झालंय। वाटेल तेव्हा वाटेल तितके मेसेजेस लोक एकमेकांना पाठवत असतात। त्यात मग टेक्स्ट मेसेजेस, फोटो, व्हिडिओ, लिंक्स, फाईल हे सगळं शेअर केलं जातं। पण आता या सगळ्या स्वातंत्र्यावर बंधनं येऊ शकतात, कारण व्हॉट्सॲपनं मेसेज पाठवण्याच्या संख्येवर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे। व्हॉट्सॲप आता मेसेजवर मंथली लिमिट आणणार आहे। पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना हजारो रुपयांचा बोनस जमा झालाय। कंत्राटी कामगारांनाही पगार वाढवून मिळाला आहे। अशा स्थितीत असताना परिमंडळ 3 मधील 165 कंत्राटी सुरक्षा रक्षकांना बोनस देण्यात आलेला नाही। त्यातील 65 जणांना वेतनही मिळालेलं नाही। त्यामुळे हे कर्मचारी मात्र हवालदिल झालेले आहेत। यंदा आनंदाचा शिधा न मिळाल्यानं किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल। या आशेवर असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक मजुरांची सुमारे 170 कोटी 86 लाख रुपयांची मजुरी गेल्या 4 महिन्यांपासून थकली आहे। त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे। अन्न आणि औषध प्रशासनातर्फे राज्यात सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत हॉटेल्स, कॅन्टीन्स अशा तब्बल 3485 विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता पर्यटकांच्या सेवेकरता कार्डची सेवा सुरू करण्यात आली आहे। या सेवेमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नसल्यानं उद्यानातील नैसर्गिक वातावरण अबाधित राखण्याकरता मदत होणार आहे। विशेष म्हणजे या बग्गीचे सारथ्य इथल्या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या महिलांकडे देण्यात आलेलं आहे। संभाजीनगरमधील जिन्सी परिसरातील स्टार हाइट्स या अपार्टमेंटमधील टेरेसवर अनधिकृत बांधण्यात आलेल्या 2 खोल्या आणि बाथरूम पालिका अतिक्रमण विभागानं जमीनदोस्त केल्या। एका प्लॉटधारकानं टेरेसवर जाऊन 2 रूम्स बांधल्या आणि बाथरूम बांधकाम करून वापर सुद्धा सुरू केला। नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपाच्या अतिक्रमण पथकानं हे अतिक्रमण पाडलं। कोल्हापूर जंगलातील हत्तीची धरपकड तातडीनं थांबवा आणि या हत्तीचं संवर्धन करा अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। या याचिकेची दखल घेत न्यायालयानं राज्य शासनाला सविस्तर माहिती सादर करायला सांगितलं आहे। राज्य सरकारनं 2017 मध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची रक्कम सहकार खात्याच्या प्रस्तावानुसार 6 आठवड्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिलेले आहेत। राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित 23 जिल्ह्यातील 33,65,544 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे। 27,59,745 हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकाच्या मदतीकरता 3,258 कोटी 56 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे। अमरावती जिल्ह्यातला शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहे। शासनानं दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होईल अशी हमी दिली होती, परंतु अद्याप मदत मिळालेली नाही। शहापूर तालुक्यातील चरीव, अष्टे, आदिवली या ग्रामीण भागाला पावसाने चांगलं झोडपून काढलं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं। शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचंही नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। बांद्यातील कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये ओंकार हत्तीनं धुमाकूळ घातलाय। वारंवार तक्रार करून सुद्धा वनविभाग ठोस काही हालचाली करत नाही, त्यामुळे मग शेतकरी हतबल झाला। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारपासून शेतातच बसून आंदोलन करणार असा इशारा दिलेला आहे। सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। कराड, पाटण या तालुक्यात 70% हून अधिक लोकांना पेरण्या घटल्यात। ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांच्या पिकाची मशागत करता न आल्यानं त्यांचं उत्पादन घटलेलं आहे। चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। चाळीसगावला 101.69 कोटी तर पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरता 44 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच भरपाई जमा होणार आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे।
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचं नुकसान झालं आणि वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये, त्यासह बँक खातं होल्ड करू नये असे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या बँकांना दिले आहेत. ऐन दिवाळीमध्ये महामुंबईत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या संदर्भातला अंदाज वर्तवलेला आहे. आज मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी महामुंबईमध्ये संध्याकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. माथेरानमधील सफाई विभाग, बांधकाम विभाग, माळी विभाग आणि वीज देखभाल दुरुस्ती विभागातील कंत्राटी कामगारांनी दिवाळी बोनस आणि या महिन्याचा पगार आगाऊ मिळावा या मागणीकरता कामबंद आंदोलन केलं. याबाबत नगरपालिका प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम देऊन सुद्धा निर्णय न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं.